केशवराव भोसले नाट्यगृह ही फक्त काही इमारत नव्हती, तर कोल्हापूरकरांच्या नाट्य संस्कृतीचा जिवंत श्वास होती. केशवराव भोसले नाट्यगृह जळालं. आता एक फॉरेन्सिक अहवाल समोर येतोय. तिथं पेट्रोलचे कॅन, ज्वलनशील पदार्थ, पेट्रोलचे डाग सापडलेत, असा हा अहवाल आहे. वर्षभरापूर्वीच हा अहवाल पोलिसांकडे आलाय असा आरोप होतोय. आता या सगळ्याची चर्चा करण्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेली केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाची चर्चा. म्हणजे हे नाट्यगृह जळालं की जाळलं असा प्रश्न कोल्हापूरकर विचारत होते. आणि त्यातच आता खाजगीकरणाचा घाट घातला जातोय. मग काय समजायचं? या खाजगीकरणाविरोधात नाट्यकर्मी, रंगकर्मी, तसंच शाहूप्रेमी आता आंदोलन करतायत. हे बघा, कोल्हापूरकरांचा वारसा विकायचा नाही, जपायचा आहे. आणि या विरोधातच आता कोल्हापूरकर रस्त्यावर उतरलेत. आता कोल्हापूरकरांनी एखादा लढा हातात घेतला तर काय होतं हे आपल्याला माहित आहे. मग ती माधुरी हत्तीन असू देत, नाहीतर मग टोलचं आंदोलन असू देत, कोल्हापूरकरांनी आपला हिसका प्रत्येक वेळेला दाखवून दिलाय. आणि हे जे केशवराव भोसले नाट्यगृह आहे ना, हे कोल्हापूरकरांसाठी फक्त नाट्यगृह नाही आहे, कोल्हापूरची ओळख आहे, इतिहास आहे आणि पुढच्या पिढ्यांसाठी जपायला हवी अशी संस्कृती आहे. आणि एक लक्षात ठेवा, कोल्हापूरकरांनी एखादा लढा जर हातात घेतला तर एक गाव 100 तुकडे केल्याशिवाय मागे हटत नाहीत.